आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये 2 फेब्रुवारी 2026 पासून मुंबई येथील आझाद मैदानावरती राज्यव्यापी धरणे आंदोलन चालू आहे। हे धरणे आंदोलन महात्मा गांधी रोजगार हमी योजना MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर, वाहन चालक इत्यादी संघटनांनी एकत्रित येत आपल्या मागण्या संदर्भात राज्यव्यापी बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे। मुंबई येथील आझाद मैदानावरती सुरू असलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी झालेले विविध अधिकारी कर्मचारी शासनाकडून सुरू असलेल्या विविध योजनेतील कंत्राटी कर्मचारी असून मानधन तत्वावरती ते काम करतात। आपल्या मागण्या घेऊन आज आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत। आंदोलनकर्ते अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या मनरेगा योजना अंतर्गत कार्यरत असलेले जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेमध्ये नियमित करावे, समायोजन करावे। मनरेगा योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांची S2 इन्फोटेक कंपनी मार्फत अनधिकृत व अवैध भरती प्रक्रिया थांबावी आणि S2 इन्फोटेक कंपनी रद्द करून त्याऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन तर्फे नियुक्ती देऊन समान काम समान वेतन हे धोरण लागू करावे। इतर विभागाप्रमाणेच मनरेगा विभागाचीही स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतीबद्ध तयार करण्यात यावे। या सर्व मागण्या घेऊन कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी हे आझाद मैदान येथे 2 फेब्रुवारी पासून आंदोलन करत आहेत। तर दुसऱ्या बाजूला स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन या योजनेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हेही आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत। त्यांच्यावरतीही आंदोलन करण्याची वेळ का आली हे कारण खूप संतापजनक आणि मनाला वेदनादायक आहे। या योजनेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 महिन्यापासून मानधन हे वेळेवरती मिळालेले नसल्या कारणाने जिल्हा पातळीपासून तर तालुका पातळीपर्यंत यशस्वीपणे योजनेची अंमलबजावणी करणारे हे कर्मचारी या कर्मचाऱ्यांना सध्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। यंत्रणेकडे वेळेवर मानधन मिळण्याबाबत वारंवार मागणी करूनही आजपर्यंत या योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन हे मिळालेले नाहीत। अशी परिस्थिती या कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच नाहीये। यापूर्वी सुद्धा या योजनेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवरती मानधन मिळाले नाहीये। त्यावेळेस या योजनेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या विविध गरजा भागवत असताना मानधन वेळेवरती मिळाले नसल्या कारणाने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे आणि आज घडील सुद्धा हीच परिस्थिती त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली आहे। योजनेची यशस्वी अंमलबजावणी करत असताना जिल्हा स्तरापासून तर तालुका स्तरावरती योग्य नियोजन आखून जबाबदारीने काम करत असताना शासनाला ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून योग्य वेळेमध्ये दिलेल्या उद्देशानुसार काम पूर्ण झाल्याची अपेक्षा असते आणि तशी त्यांना ताकीद असते, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना ही अपेक्षा असते की शासनाकडून आपल्याला वेळेवरती मानधन मिळावे, आपल्या कामाचा मोबदला योग्य वेळेवरती मिळावा हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे। स्वच्छ भारत मिशन, मनरेगा तसेच उमेद याच पद्धतीच्या ज्या सरकारी योजना आहेत ज्या तळागाळापर्यंत जाऊन काम करतात, आपला यशस्वी प्रभाव दाखवतात आणि या योजनेच्या माध्यमातून जलकल्याणाचं काम करतात। पण या योजनेमध्ये काम करत असलेले जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना वेळेवरती मानधन मिळत नसल्या कारणाने त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं। कौटुंबिक जबाबदारी पार पडत असताना आर्थिक बाबीची पूर्तता करणे खूप गरजेचं असते। या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवरती मानधन न दिल्यामुळे त्यांचे आतोनात हाल होत आहेत हे कधी कोणाला दिसत नाही। एका बाजूला आपण जिथं काम करतो त्या सरकारी यंत्रणेमध्ये त्या कार्यालयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून दुय्यम वागणुकीला सामोरं जावं लागतं, पण कामाच्या बाबतीमध्ये सरकारी कर्मचारी म्हणून दिलेल्या कामाचे उद्दिष्ट त्यांना चोखपणे पूर्ण करावंच लागत असते। योजनेतील कामाच्या बाबतीमध्ये हायगण नसताना सरकारकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवरती मानधन न दिल्याने त्यांच्यावर वेळोवेळी हा अन्याय होत असल्याचे चित्र हे आज घडीला खूप वेदनादायक आहे।